नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत पूर्ण व्हेज थाळी. तर याच्यामध्ये आहे पनीर टिक्का मसाला आणि हे जिरा राईस आणि दाल तडका. तर आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. छान धुवून 2-3 वेळा घ्यायची. नंतर त्या डाळीमध्ये पाणी ओतायचं. अर्धा टोमॅटो बारीक चिरून घातलेला आहे आणि एक मिरची घालायची. कुकरमध्ये पाणी ओतून कुकरला 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या हे भांडं ठेवून. आणि डाळ शिजते तोपर्यंत आपण जिरा राईसची तयारी करून घेऊयात. तर हे साधारण 600 ग्रॅम तांदूळ आहेत. माप आणि बघितले तर हे 3 माप आहेत. तर हे तांदूळ घेतलेत. नंतर आपण त्याच्यासाठी लागणारं जे आलं लसूण पेस्ट आहे ती पेस्ट तयार करून घेऊयात. मी नेहमी जेव्हा आपल्याला आलं लसूण पेस्ट लागते अशा पदार्थांसाठी तर ती मी ठेचूनच घेते, मिक्सरला वाटून घेत नाही. मला याच ठेचून घेतलेल्या आलं लसणाची चव छान वाटते आणि त्याचा वासही छान राहतो म्हणून. तर ही मी ठेचून घेतली. तर भातासाठी खडे मसाले घेतलेले आहेत. चक्री फूल आहे, तमालपत्र, हिरवी वेलची, दालचिनी, लवंग आणि जिरे. तर आपण पातेलं गरम करून घेऊया. त्याच्यामध्ये तेल घालायचं. तेल कढलं की त्याच्यामध्ये जिरे टाकायचे. जिरे तडतडलं की वरून खडे मसाले टाकायचे आणि आपण जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे आलं लसूण पेस्ट ती घालायची. छान ते भाजून घ्यायची पेस्ट. नंतर आपण उकळी आणायला एका बाजूला पाणी ठेवायचं गरम करायला आणि ते गरम झालेलं पाणी या मिश्रणामध्ये ओतायचं आणि पटकन याला उकळी येते असं गरम पाणी ओतलं की. आणि जे तांदूळ आपण घेतले होते ते छान धुवून त्या पाण्यामध्ये ओतायचे. वरून चवीनुसार मीठ घालायचं. गरम पाणी असतं त्यामुळं उकळी पटकन येते आणि हा भात लगेच शिजला जातो. तर आता तो दुसऱ्या गॅसवरती आपण शिजण्यासाठी ठेवूया आणि पनीरची तयारी करून घेऊयात. तर 300 ग्रॅम पनीर आहे. त्यासाठी सुहाणाचे पनीर मसाल्याचे पॅकेट्स मी घेतलेले आहेत त्या अंदाजानुसार आणि 4 ते 5 मीडियम साईजचे टोमॅटोज प्युरी करून घेतलेली. तर मी आधी काय करते की कढईमध्ये असं टोमॅटोचं पाणी पूर्ण आटवून घेते. त्याच्याने काय होतं की तेलामध्ये भाजताना जी त्याचे थेंब बाहेर उडतात टोमॅटोचे तेलाचे, ते उडत नाहीत. पूर्ण पाणी आटवून घ्यायचं. नंतर त्याच्यामध्ये तेल घालायचं. आपल्याला जेवढं घालायचं तेवढं. इथं 2 पळ्या मी तेल घातलेलं आहे. तर 1 मिनटामध्ये व्यवस्थित हा टोमॅटो भाजला जातो. तर त्याआधी 300 मिली दूध घेतलेलं होतं. त्या दुधामध्ये सुहाणाचे मसाल्याचे पॅकेट्स मी मिक्स करून ठेवले. तर टोमॅटो भाजून झाला की त्याच्यामध्ये जी आपली काश्मीरी लाल मिरची पावडर असते ती 2 चमचे घातली आणि तीही छान परतून घेतली. आणि वरून आपण जे दुधामध्ये मसाले मिक्स करून ठेवलेले होते ते दूध यामध्ये ओतायचं. कधीही हा मसाला मिक्स करताना गॅस कमी ठेवायचा. एकदम लो फ्लेमवरती ही सगळी प्रोसेस करायची. फुल फ्लेमवरती जर तुम्ही हा मसाला ओतलात त्या मिश्रणामध्ये तर दूध फाटण्याची शक्यता असते. त्यामुळे आता हे दुधाचा मसाला ओतला तो आपण की थोडंसं वरून जेवढं दूध होतं त्या प्रमाणामध्ये आपण पाणी ओतायचं आणि गॅस कमी करून त्याला उकळी येण्यासाठी ठेवायचं. तर आपला भातही तयार झालेला आहे. तर ती उकळी येण्यासाठी दुसरीकडे ठेवूयात आपण आणि दाल तडक्याची तयारी करून घेऊयात. तर दाल तडक्यासाठी नेहमी फोडणीला आपण काय करायचं की तुपातच फोडणी द्यायची. त्याच्याने त्या दाल तडक्याची म्हणजे टेस्ट खूप छान येते तुपाच्या फोडणीने. तर पातेल्यामध्ये तूप घातलं, ते कढलं की त्याच्यामध्ये जिरे घालायचे आणि बारीक चिरून घेतलेला कांदा घालायचा. एक मीडियम साईजचा कांदा. तो छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आणि नंतर त्याच्यामध्ये एक अर्धा मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घालायचा. तोही छान भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आपलं आलं लसूण पेस्ट थोडीशी अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालायची. नंतर लाल मिरची पावडर घालायची 1 चमचावर आणि काश्मीरी लाल मिरच्या असतात, लाल मिरच्या वाळलेल्या, त्या 2 ते 3 तुकडे करून त्या मिश्रणामध्ये घालायच्या. छान तेलामध्ये परतून घ्यायच्या आणि नंतर जी आपण डाळ शिजवून घेतलेली आहे ती डाळ त्याच्यामध्ये ओतायची आणि कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची, किती घट्ट पातळ हवी आहे त्या प्रमाणामध्ये. तर तयार झाला हा आपला दाल तडका. उकळी आली की बाजूला काढून ठेवायचा. वरून तुम्ही आणि हो मीठ घालायचं, चवीप्रमाणे मीठ घालायचं राहिलं तर वरून आणखी तुम्ही लाल मिरची पावडर आणि सुक्या मिरचीची फोडणी देऊ शकता. त्याच्यानेही टेस्ट इन्हान्स होते आणि दिसतानाही छान दिसतो दाल तडका. तर दाल तडका तयार झाला. आता आपलं जे मिश्रण आपण उकळी येण्यासाठी बारीक गॅसवरती ठेवलेलं होतं पनीरचं, त्याला उकळी आली की त्याच्यामध्ये पनीरचे तुकडे
घालायचे आणि पुन्हा एकदा त्याला उकळी येऊन 2 ते 3 मिनटं छान शिजण्यासाठी बाजूला करून ठेवायचं. तर हे बघा आपलं पनीर व्यवस्थित तयार झालेलं आहे. दूध फाटलेलं नाही आहे ते जास्त आणि दिसतानाही एकदम ग्रेव्ही खूप छान दिसते आणि चवीलाही छान होतं. आणि हा आपला जिरा राईसही तयार आहे. एकदम मोकळा सुट्टा सुटसुटीत झालेला आहे आणि चवही खूप छान लागते. तर हा आपला जिरा राईस पण तयार झाला आणि हा आहे दाल तडका. साधारणपणे 6 ते 7 लोकांचा हा संपूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. तर याच्यामध्ये अजून भजी आणि तळणही तळून घेतलेलं आहे. तर कशी वाटली रेसिपी नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.